मुंबईतील भांडू पश्चिम भागात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात घडला। खड्ड्यात पडल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले। हे सर्वजण जवळील कार्यक्रमाला उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना उशिरा रात्री घडली असून पुढील तपास सुरू आहे। आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी विजय मिळवला। वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात उत्कृष्ट खेळ केला। या पराभवामुळे मुंबईच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संघ पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे। देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत। दिल्लीमध्ये दर 94 रुपये 77 पैसे असून मुंबईत 103 रुपये 49 पैसे आहेत। जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीनुसार दर निश्चित होतात। सध्या दरवाढ न झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दुरुस्ती आणि पायाभूत कामांसाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली। या कालावधीत वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। प्रशासनाने प्रवाशांना आधीच नियोजन करण्याचे आवाहन केले आहे। या बंदमुळे नियमित प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत असून नाराजीही व्यक्त होत आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत भारत टॅक्सी ॲपचे उद्घाटन केले। या ॲपद्वारे चालकांना कोणतेही कमिशन न आकारता सेवा देता येणार आहे। चालकांना 5 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण आणि मुद्रा कर्जाची सुविधा मिळणार आहे। यामुळे चालकांचे उत्पन्न वाढण्यास आणि प्रवाशांना स्वस्त सेवा मिळण्यास मदत होईल। मुंबईतील मानखुर्द परिसरात स्क्रॅप गोदामांना आग लागल्याची घटना घडली। पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीत अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र काही साहित्याचे नुकसान झाले असून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। नवी मुंबईतील वाशी येथे एका बनावट डॉक्टरने 79 वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। शस्त्रक्रिया न करता उपचार करण्याचे आमिष दाखवून 5 लाख रुपये घेतले। उपचारांमध्ये सुधारणा न झाल्याने पीडिताने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। राज्य सरकारने ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयात काहीसा बदल दर्शवला आहे। चालकांना मराठी शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। संबंधित संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असून प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला। एका बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणावर विविध नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे। मराठी भाषेचा सन्मान राखत नागरिकांनी शांततेने प्रश्न मांडावेत असे आवाहन करण्यात आले। कोणतेही आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करावे तसेच सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिन मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।